लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो, काही पल्सेस हे बीन आहे, काही पल्सेस हे बीन आहे. ओके, सर्व बीन्स हे ग्राम आहे, सर्व बीन्स हे ग्राम आहे. ओके, आणि कोणतेही राईस हे पल्सेस नाही, कोणतेही राईस हे पल्सेस नाही. याच्यात नोचं रिलेशन आहे. निष्कर्ष काय म्हणते की सर्व ग्राम हे पल्सेस आहे, सर्व ग्राम हे पल्सेस असण्याची शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. हे ग्राम आहे आणि पल्सेस आहे, दोघांचं समचं रिलेशन आहे. म्हणजे पॉसिबिलिटी इथे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ट्रू होणार. ठीक आहे, कारण पूर्णचे पूर्ण ग्राम जे आहे ते पल्सेस होऊ शकतात, हे पॉसिबिलिटी आहे. दुसरं बघा, काही बीन्स हे राईस नाही, काही बीन्स हे राईस नाही, म्हणजे सम नॉट, काही नाहीची कंडिशन. म्हणजे पुरेचे पुरे बीन जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते राईस होऊ शकते का? जर आपण हे प्रूव्ह करून दाखवलं, पूर्णचे पूर्ण बीन्स राईस होऊ शकते का, हे जर आपण प्रूव्ह करून दाखवलं तर हे दुसरं कॉन्क्लुजन पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. तर बघा, पुरेचे पुरे बीन्स राईसच्या अंदर गेले तर पल्सेस सोबत डायग्राम डिस्टर्ब होणार. जे बीन्स सोबत पल्सेसचं समचं म्हणजे काहीतरी रिलेशन आहे ते इथं काहीतरी रिलेशन राहणार नाही. तर दुसरं पण काय होणार विद्यार्थी मित्रांनो, राईट होणार. कारण तो काय म्हणून राहिला की काही बीन्स हे राईस नाही, तर बरोबर आहे, पूर्णचे पूर्ण बीन्स राईस होऊ शकत नाही. आणि जे म्हटलं ते बरोबर होणार, कारण पूर्णचे पूर्ण बीन्स राईस होऊ शकत नाही. तिसरं बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही राईस हे ग्राम नाही, कोणतेही राईस हे ग्राम नाही. पण राईस आणि ग्राम मध्ये आपण समचं रिलेशन दाखवू शकतो, समचं रिलेशन दाखवू शकतो. कशा प्रकारे बघा इकडे विद्यार्थी मित्रांनो, हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, हे झालं राईस, आणि हे राईस सोबत पल्सेसचं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, नोचं रिलेशन झालं. कायचं? नोचं रिलेशन. आणि हे पल्सेस सोबत बी म्हणजे बीनचं समचं रिलेशन आहे. आणि आपण हे काय केलं विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, हे ग्राम आहे, हे ग्रामचं रिलेशन आपण कशामध्ये दाखवलं बघा, कशा प्रकारे दाखवलं, अशा प्रकारे. हे काय विद्यार्थी मित्रांनो, ग्राम. आणि आपण ग्राम्स आणि राईसचं रिलेशन सम मध्ये दाखवलं आहे. म्हणजे हा तिसरा काय म्हणताय की नो म्हणजे कोणतेही राईस हे ग्राम नाही, म्हणजे हे काय झालं, चूक झालं. कारण आपण ग्राम आणि राईसचं समचं रिलेशन दाखवलं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारे. आणि ह्या डायग्रामला डिस्टर्ब न करता बघा, बीचं रिलेशन जी बरोबर म्हणजे पूर्णचे पूर्ण बी काय विद्यार्थी मित्रांनो, जी आहे. आणि पी आणि बीचं रिलेशन समचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि जी आणि पीचं पण रिलेशन समचं आहे. म्हणजे ही डायग्राम व्हायलेट झाली नाही. आणि याची अल्टरनेट डायग्राम आपण अशा प्रकारे दाखवली, आणि आर आणि जी मध्ये आपण समचं रिलेशन दाखवलं विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारचे शॉर्टकट ट्रिक्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नेक्स्ट कन्सेप्ट सोबत. धन्यवाद.